तर्री पोहे स्पेसिफिकली जे नागपूरचे असतात ते महाराष्ट्रातील सगळ्यांचाच प्रचंड आवडीचा प्रकार आहे आणि स्पेशली ज्यांना स्पायसी फूड खायला आवडतं ते. तर आज आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीचे तर्री पोहे करून बघूया. त्याचा बेस मी ठेवून बघितला आहे इंदोरी पोहे. इंदोरी पोहे विथ नागपूरचे तर्री पोहे. अफलातून कॉम्बिनेशन खूपच मस्त झालं होतं. या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन्हीची रेसिपी अगदी स्क्रॅचपासून करून दाखवणार आहे. नक्की ट्राय करून बघा, खूपच मस्त लागतं. वीकेंड ब्रेकफास्ट किंवा नॉर्मल आपल्याला इव्हन लंच आणि डिनरसाठी पण उत्तम ऑप्शन आहे. सगळ्यात आधी आपण चण्याची उसळ म्हणजे तर्री करून घेऊया आणि यासाठी मी कुठच्याही प्रकारचं वाटण वगैरे करायच्या फंदात पडत नाही आहे, कारण मला खूप थोडं करायचं आहे आणि कमी वेळात करायचं आहे. तर या चॉपरने मी कांदा चिरून घेतलेला आहे बारीक. एका कुकरमध्ये डायरेक्टली मी तेल घेते आहे 2 ते 3 चमचे. तर्री करायची आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्त लागणारच आहे बरं का. त्यातून तुम्हाला जर कमी आवडत असेल तर थोडं कमी घालू शकता. त्याच्यानंतर मोहरीची फोडणी दिलेली आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घालायचं आहे. जिरे घातल्यानंतर कडीलिंब घालायचं आहे आणि सगळी फोडणी व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे चिमूटभर हळद आणि जो आपण चिरलेला कांदा होता तो. तुम्ही बघू शकता मस्त फाईन कांदा चॉप झालेला आहे याच्यामध्ये, म्हणजे तो पटकन शिजतो. थोडंसं मीठ तुम्ही घालू शकता लवकर शिजण्यासाठी. कांदा शिजतोय तोपर्यंत आपण एक क्रश तयार करून घेऊया. मी त्याच्यामध्ये थोडीशी लसूण घातलेली आहे सेम चॉपरमध्ये. आल्याचे तुकडे घातलेले आहेत साधारणपणे अर्धा इंच. एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि याची आपण थोडीशी अशी दरदरीत पेस्ट करून घेऊया, म्हणजे क्रशच करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. हे चॉपर खूप सोयीस्कर असतं बरं का. तुम्हाला जिथेही मिळेल तुम्ही घ्या. तुम्हाला लिंक हवी असेल तर मी देईन. हा कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, पण हे मशीन, हे छोटं चॉपर मी नेहमी वापरते, कारण मला नेहमी अगदी दोघांसाठीच जेवण बनवायचं असतं. त्यासाठी हे फार उत्तम आहे. त्याच्यानंतर ओला नारळ मी याच्यात घातलेला आहे साधारणपणे 2 ते 3 चमचे. आपल्याला वाटण वगैरे नाही करायचं तर अशा पद्धतीने शॉर्टकटमध्ये आपण नारळही त्याच्यात घालू शकतो, जेणेकरून तर आपण जी तर्री रस्सा बनवतो त्याला छान असा दाटसरपणा येतो. कांदा थोडासा शिजत आलेला आहे. त्याच्यानंतर आपण हे वाटण ह्याच्यामध्ये, म्हणजे क्रश जे आपण केलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे. लगेचच आपण बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत. हळद, लाल तिखट मी याच्यामध्ये घातलेला आहे. गोडा मसाला मी याच्यामध्ये घातलेला आहे. याची चव खूप छान लागते बरं का. गरम मसाल्याऐवजी गोडा मसाला वापरायचा. त्यानंतर मी याला व्यवस्थित परतून घेते आहे या मसाल्यांना. मसाले थोडेसे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे रंगासाठी आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे स्पायसी मस्त त्याला एक झणझणीत टेस्ट देण्यासाठी. तर हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. एकीकडे मी पाणीही थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे. टोमॅटोचे थोडेसे मोठे तुकडे याच्यामध्ये घालायचे आहेत. जनरली आपण जी तर्री खातो ना पोह्यांबरोबर, त्याच्यामध्ये असतात ते टोमॅटोचे मोठे तुकडे. त्याच्यानंतर हे मोड आलेले लाल वाटाणे माझ्याकडे आहेत, लाल चणे, तर ते आपल्यामध्ये याच्यामध्ये घालायचे आहेत. थोडेसे परतून घ्यायचे, खूप जास्त परतून घ्यायचे नाहीत, नाहीतर ते शिजायला वेळ लागतो. त्यानंतर याच्यामध्ये मी लगेचच गरम पाणी घातलेलं आहे. गरम पाणी घातल्यामुळे तुम्ही बघू शकता त्याला लगेच तवंग येतो आणि छान तर्री बनते. नेहमी लक्षात ठेवायचं कोणतेही ग्रेव्हीचे प्रकार करताना गरम पाणी घालायचं. त्यानंतर मी चवीला गूळ पावडर घातलेली आहे 1 चमचा. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. यामुळे चवी व्यवस्थित छान बॅलन्स होतात. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुमचा कुकर खुंटा आहे त्या हिशोबाने साधारणपणे 4 ते 5 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. चणे व्यवस्थित शिजतात. तर आता काय करायचं आहे, आता आपल्याला इंदोरी पोह्यांचा बेस तयार करून घ्यायचा आहे. एकीकडे मी पाणी अगेन गरम करायला ठेवलेलं आहे. पोहे भिजवून घेतलेले आहेत छान. 5-1 मिनटं मी पोहे भिजवून घेतलेले होते. त्यानंतर याच्यामध्ये मी घालते आहे चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, अर्ध्या लिंबाचा रस. लिंबाचा रस भरपूर घालायचा, खूप मस्त चव लागते. साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मीठ तर चवीनुसार घालायचंच आहे, राईट. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालायची आहे चिमूटभर हळद. हळद थोडीशी याला जास्त घालायची आहे, कारण आपण डायरेक्ट वाफवून घेणार आहोत हे पोहे. फोडणीत आपण हळद नाही घालणार आहोत. त्यामुळे अशा पद्धतीने आपण त्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं. हलक्या हाताने, चुरले गेले नाही पाहिजेत पोहे, एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित छान मिक्स झालं की आपल्याला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि फोडणी लगेचच आपल्याला या पोह्यांवर घालायची आहे. तर फोडणीमध्ये मी सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घेते आहे, कारण ते तळून घेतलेले शेंगदाणे नंतर आपल्याला वापरायचे आहेत. त्यामुळे याच कढईच्या पॅनमध्ये मी असं ते शेंगदाणे तळून घेते आहे. त्यानंतर या कडल्यात मी फोडणी करते. रेग्युलर मोहरी, जिरं घालायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर हिरवी मिरची मी याच्यामध्येच घातलेली आहे आणि ही फोडणी आपल्याला या पोह्यांवर घालायची आहे.
हे बघा, लगेचच छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, नाही तर पोहे जिथे फोडणी असते तिथे आक्रसले जातात थोडेसे. त्यामुळे पटापट हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगेन हलक्या हाताने चमच्याने मिक्स करायचं. साधारण हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे पोहे वाफवायला ठेवायचे आहेत. त्यामुळे मी ऑलरेडी स्टीमर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि अशा पद्धतीची एक चाळणी आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायची आहे किंवा रेग्युलर स्टीमरची जी प्लेट असेल तीही तुम्ही ठेवू शकता. आणि साधारणपणे 8 ते 10 मिनटं पोहे छान वाफवून घ्यायचे. मग ह्याच्यामध्ये मी घातलेली आहे कोथिंबीर. आता आपले पोहे तयार झालेले आहेत, तर्री तयार झालेली आहे. आता आपण अशी असेंब्ली करून घेऊया. तर सगळ्यात आधी आपल्याला पोहे घालायचे आहेत, त्याच्यावरती आपल्याला जिरावन मसाला घालायचा आहे. ह्याची रेसिपीही तुम्हाला हवी असेल तर सांगा, मी खाली शेअर करेन. त्याच्यानंतर शेंगदाणे घातलेले आहेत, मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यावर वरतून मस्त तर्री घालायची आहे. सगळ्यात आधी थोडेसे लाल चणे घालून घ्यायचे आणि त्याच्यानंतर रस्सा, जी तर्री आपल्याला बनलेली होती ती घालून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे न करतासुद्धा ही तर्री खूप मस्त छान झालेली आहे.